भारतीय लष्करानं केलेल्या या हवाई हल्ल्यानंतर पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्याच्या संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी समाधान व्यक्त केलंय। जगदाळे कुटुंबियांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधल्या काही ठिकाणी भारताने एअर स्ट्राईक केलेला आहे आणि यामध्ये मोठी कारवाई खरं तर भारताकडून आज मध्यरात्री करण्यात आलेली आहे। संतोष जगदाळे यांचा मृत्यू त्यामध्ये झालेला होता आणि तेच जगदाळे कुटुंब आपल्या सोबत आहेत। पहिली प्रतिक्रिया काय आहे? 15 दिवसातच भारताने बदला घेतला याचा। अतिशय योग्य कारवाई मोदी सरांनी त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊन केलेली आहे। मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते। आणि त्यांनी हे जे ह्या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं, म्हणजे त्यांनी आमच्या भावनांशी निगडीत जे काही आम्हाला त्रास झाला, यातना झाल्या, ते त्यामुळे त्यांनी ते नाव दिलं ना, त्याच्यासाठी पण मला खूप समाधान आहे की हे ऑपरेशन सिंदूरचं महत्त्व मोदी सरांना कळलं, आमच्या यातना कळल्या, म्हणून त्यांनी त्या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं। आणि लष्कर आणि वायुदल मिळून त्यांनी जे त्यांच्यावरती त्या 9 ठिकाणी त्यांच्या तळांवरती हल्ला केलाय, तो अतिशय योग्य आहे। हे त्यांनी करायलाच हवं होतं आणि मला खात्री होती की ते नक्की करतील। तर मी त्यांचे खूप आभार मानते आणि फक्त माझी त्यांच्याकडे एक विनंती आहे की त्यांनी आता हा दहशतवाद समूळ नष्ट करावा आणि आता तो हल्ला त्यांनी त्यांच्यावरचा थांबवूच नाही। अजून कुठे कुठे त्यांची ठिकाणं आहेत ती शोधून ती त्या दहशतवाद्यांना दहशतवाद काय असतो हे त्यांनाही जाणीव करून दिली पाहिजे। आपल्या सरकारने 15 दिवसाच्या आतमध्ये या सगळ्याचं उत्तर दिलं, ह्याच्यासाठी मी सरकारची खूप आभारी आहे। सरकारकडनं ही दिलेली त्या 26 लोकांना जे वीरमरण पावले त्या हल्ल्यामध्ये, त्या सगळ्यांसाठी ही आज खऱ्या अर्थाने दिलेली श्रद्धांजली असं मला वाटतं। पूर्णपणे मुळापासून दहशतवाद संपावा हीच माझी सरकारकडे विनंती आहे। खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।